संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडोने हस्तक राहिलोशे. जाणपणे नेणे काहीच प्रकार, साक्षतो अंतराशी. संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडोने हस्तक राहिलोशे. तुका म्हणे तुम्ही दिले अभयदान, तुका म्हणे तुम्ही दिले अभयदान, तेणे समाधान राहिलेशे. संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडोने हस्तक राहिलोशे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघननीत पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंधनं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो पायी माझा माथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं, ब्रह्मानंदे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने. विख्यातो यः सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं, शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं. मस्तके पायावरी सकळा. उरली हे कळा जीवनाची, संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडोने हस्तक राहिलोशे. प्रस्तुत कीर्तन शिबिकर्ता घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा असून, अर्थात जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या समोर, श्रीगुरूंच्या समोर उभा राहून संतांनी आपल्यावर जे काही कृपादान केलेलं आहे, जे काही कृपा केली आणि त्या योगे आपणाऱ्या जीवनामध्ये जो काही लाभ झाला, संतांनी काय केलं, संतांनी अभयदान दिलं. अभयदान दोषांचा विचार न करता त्या दोषांची क्षमा करून संत समाधानाची स्थिती प्राप्त करून देतात. आणि समाधान म्हणजे तृप्ती, म्हणजे संतांनी कृपा केली, त्याच्याकडून तृप्ती झाली म्हणून त्याच्याविषयी काहीतरी संतांचं वर्णन करावं, संतांची काही सेवा करावी. तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात की युक्तीने काहीतरी खुबीने संतांचं वर्णन करावं, स्तुती करावी, पण माझ्या सर्व युक्ती या स्तब्ध झालेल्या आहेत. युक्तीत व झाल्या कुंठित सकळा. जीवनामध्ये आता एकच उरलं की बस संतांच्या समोर आपण शरण जाऊन हात जोडून उभं राहणं, उगीच त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं, आणि तेही श्रद्धेने प्रेमाने. महाराज सांगतात की खरं तर संतांचा जो महिमा आहे, श्रीगुरूंचा जो महिमा आहे, कोणत्या तरी जाणतेपणाने आपण तो जर वर्णन करू लागलो तर ते शक्य नाही.
जाणपणे नेणे काहीच प्रकार माझं अंतर मला साक्ष आहे की ज्या ठिकाणी जाणीवेने काही युक्तीने जर त्यांचं वर्णन करू लागलो तर जे बाधका ही जे स्तुती बोलाची या हे माझ्या मनाला माझं मन साक्ष आहे. आणि म्हणून मी एकच केलेलं आहे की संत चरणी भावे ठेविले मस्तक जोडून हस्तक राहिलोशे. आणि हे सर्व कशामुळं तर तुम्ही जे मला काही अभयदान दिलेलं आहे त्याच्याकडे मला जी तृप्ती झाली बस त्याविषयी मी काही बोलू शकत नाही, काही वर्णन करू शकत नाही. असा एक प्रकारे कृतज्ञ भाव व्यक्त करणारा हा अभंग आहे आजच्या आपल्या सेवेचं निमित्त. खरं तर आपण ज्या नगरीमध्ये आहोत भाग्यवान आहोत. कोणाला या नगरीचा म्हणजे या पुण्यभूमीचा अल्पकाळ असा सहवास लाभलेला आहे. कारण गुरुवारी शांतीब्रह्म मारुती बाबा त्यांच्या मुखामध्ये नेहमी असतं की नाही, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. पुण्यसलीला इंद्रायणी माता भगवान सिद्धेश्वर आणि त्यामध्ये ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानोबरायांच्या जन्माने वास्तव्याने समाधीने पुनीत अशा या भूमीमध्ये आपण सर्व मंडळी महद्भाग्याने सांगितलं की कोणाला काही अल्पकाळ सहवास लाभेल या भूमीचा, कोणाला दीर्घकाळ लाभेल ज्याचं त्याचं भाग्य आहे. कमी अधिक भाग्य आपल्या सर्वांना प्राप्त झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने म्हटलं तर आम्ही तसे कम नशिबी आहोत. त्या ठिकाणी आमचं भाग्य ऊन आहे, कमी आहे का अगदी अल्पकाळ या भूमीमध्ये राहण्याचं भाग्य लाभलं. पण जेवढं लाभलं तेवढ्याला त्या ठिकाणी आपण धन्य मानायला हरकत नाही. पण जरी या भूमीमध्ये नसलो तरीसुद्धा शरीराने जरी राहू शकत नसलो पण मनाने मात्र या भूमीकडे अर्थात आपल्या वृत्तीचा ओढा हा आहेच. आणि अशा काही प्रसंगी जेव्हा त्या ठिकाणी यायला भेटतं एक प्रकारे आनंदही असतो आणि एक प्रकारे भीतीही असते. आनंद का आहे, माऊलींच्या नगरीमध्ये यायचं म्हणजे आपण आपल्या माहेरला येतो. संस्थेमध्ये येत असताना असा आनंद आहे की मुलगी जशी माहेरला येते ना, आता आपण काय श्री नाही, आपल्याला नांदायला जावं लागत नाही म्हणजे स्त्रियांच्या प्रमाणे व्यावहारिक दृष्टीने. पण म्हटलं तर बाहेर जेव्हा आपण राहतो ते नांदणच आहे. जेव्हा आळंदीमध्ये येतो संस्थेमध्ये जेव्हा येतो सद्गुरू जोग महाराज सर्व गुरुवर्यांच्या प्रतिमा दिवंगत गुरुवर्य विद्यमान गुरुवर्य मंडळी यांच्या चरणावर जेव्हा आपण मस्तक ठेवतो हाच अनुभव येतो की तेने समाधान राहिलेशे. एक समाधान होतं, एक मनामध्ये तो आनंद आहे. आणि भीती का आहे, खरं तर कीर्तन करण्याचा प्रसंग येत नाही पण जेव्हा केव्हा येतो तेव्हा मात्र आता या ठिकाणची जी सर्व मंडळी आहेत अनेक ग्रंथांचे पाठक आहेत, प्रत्यक्ष आचरण करणारी मंडळी आहेत. आणि जे ग्रंथाचे पाठक आहेत आपल्याकडून काही जर शब्दोच्चार चुकला तर ते हसणार नाहीत पण त्यांच्या मनामध्ये वाईट वाटेल. रामकृष्णारी पण विठ्ठल विठ्ठल ते एक प्रकारची भीती असते की आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा शब्दोच्चारामध्ये चूक होऊ नये, ओणीव राहू नये. बरं, विवेचन करत असताना विविध ग्रंथांचा पूर्ण अभ्यास असणारी मंडळी, कारण असं आहे की कोण जाणे कोणा उपासना, कोण याच्यामध्ये किती परिपूर्ण आहे आपण काही सांगू शकत नाही. अशा दृष्टीने थोडीशी मनामध्ये भीती असते. पण या ठिकाणी स्वानंद सुखनावशी सद्गुरू श्री जोग महाराज सर्व दिवंगत गुरुजन मंडळी त्यांच्या प्रतिमा जरी आपण त्यांना पाहिलेलं नसलं तरीसुद्धा त्यांच्या प्रतिमा आज सर्वच्या सर्व समोर येतात, आठवतात. विद्यमान गुरुजन मंडळी आज आपण ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करतो आहे. गुरुवर्य शास्त्री महाराज आहेत, गुरुवर्य चंदिले नाना आहेत. शारीरिक स्वास्थ्य नसतानाही नानांची धडपड त्याच पद्धतीने असते. नाना त्याच्याही व्याधीमध्ये
बसून आहेत, आपण हे सर्वजण जाणतो आहे. गुरुवर्य, माऊली आहेत आणि आपण सर्व साधक मंडळी. गुरुवर्य बाबांच्या संबंधातून आज आपण अभिष्ट चिंतनाचं हे निमित्त आहे, पण या निमित्ताने आपल्याला कोणत्या तरी प्रकाराने संतांची पूजा करायला, संतांची सेवा करायला भेटते. मला वाटतं हे निश्चित की त्यांना त्याची गरज नाही म्हणण्यापेक्षा त्यांना ते आवडतही नसतं. बाबाच काय किंवा कोणत्याही गुरुजनांचं आपण जेव्हा पूजन करतो, संतांचं पूजन करतो, त्यांना त्याची गरज नसते. वैकुंठशी गुरुवर्य भोले बाबांनी नेहमी सांगायचे की नाही, व संतांचं पुण्यस्मरण, संतांची पुण्यतिथी, त्यांना त्याची गरज नाही. ते केव्हाच आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ते मरणाच्या आईलीकडे मज मिळून गेले पुढे आणि मग मरणे आणखीकडे. त्याच्यामुळं आपण त्यांची पुण्यतिथी केली काय आणि न केली काय, त्यांनी त्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. म्हणून संतांची पुण्यतिथी नाही केली तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. आपलं बिघडू नये हा स्वार्थ ठेवून आपण जशी त्यांची पुण्यतिथी, तसं अभिष्ट चिंतन किंवा आणखीन काय असेल हे निमित्त आहे. जी मंडळी या आयोजनामध्ये सहभागी असतील, ज्यांना ज्यांना हे आवडतं, जे हे प्रयत्न करतात, मला वाटतं मी त्यांना धन्यवाद देईल की एक चांगला प्रकार आहे की याच्यामधून होतं काय, आपल्याला संतांची सेवा किंवा आपल्या श्रीगुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं काय आहे ही संधी आहे. म्हणून कधी कधी म्हणतात ना की गंगा वाते हात धुवून घ्या, म्हणजे संधी निर्माण झाली तर त्या संधीचा फायदा घ्यावा. ठीक आहे, संधी निर्माण होण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच संधी निर्माण करून त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. म्हणजे कोणीतरी संधी निर्माण करायची मग आपण त्या ठिकाणी त्या संधीचा फायदा घेण्यापेक्षा आपणच संत सेवेची संधी, श्रीगुरूंची सेवेची संधी निर्माण करावी, हा प्रकार असेल आणखीन कोणत्या तरी प्रकाराने. आणि म्हणून त्याच्यामधून आज हा बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा प्रतिवर्षी संपन्न होत असतो. प्रतिवर्षी अगदी सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आजच्या दिवशी साजरा होत असतो. यावर्षी चला ही वाङ्मयीन सेवा करण्याचं भाग्य सद्गुरू जोग महाराज सर्व गुरुजनांच्या, बाबांच्या या ठिकाणी कृपेने, आशीर्वादाने आज ही सेवा करत असताना ही सेवा करण्याची संधी प्राप्त होते. अर्थात सेवा करत असताना आनंदच आहे, का होऊ नये. की या माध्यमातून त्यांनी जे शिकवलं, त्यांनी जे आपणाला जे दिलं, ते आज आपण त्यांच्यासमोर या ठिकाणी वदवून दाखवायची, बोलून दाखवायची आपणाला संधी प्राप्त होते. आणि म्हणून ना तरी बालक बोबडा बोली का, वाकडा वेचुका पावली, ते चोज करून माऊली रिजे जेवी, ही विनंती करण्याची गरज नाही. आता काहीतरी बोलायचं आहे म्हणून त्या पद्धतीने ते आपले वेडेवाकडे बोल तर स्वीकारतीलच आणि त्यांनी ते स्वीकारावेत, अशा प्रकारची विनंती, प्रार्थना करून या ठिकाणी मी अभंगाच्या विवेचनाला प्रवृत्त होतो आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मोठं मी अभंगावर बोलायला सुरू करतो, पण त्याहीपेक्षा आणखी मोह आवरत नाही मला. पुन्हा गुरुवर्य मारुती बाबांचं शब्द आठवतात, बोलणं आठवतं. अरे आळंदीमध्ये कीर्तन करताना, संस्थेमध्ये कीर्तन करत असताना आपल्या गुरुवर्यांचंच महिमान वर्णन करायचं, आपल्या संस्थेचंच मोठेपणा, संस्थेची परंपरा सांगायची. जे का आठवेल ते आपण त्या ठिकाणी सांगावं. काय सद्गुरू जोग महाराजांची महती असेल, केवढं मोठेपण असेल, केवढं त्या ठिकाणी अंतःकरण, त्या अंतःकरणाची विशालता आपल्या वैचारिक दृष्टीपथातही येऊ शकणार नाही. आपल्या विचारशक्तीच्याही पलीकडे ज्यांच्या अंतःकरणाची विशालता, व्यापकता, आणि त्या व्यापकतेतून सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली. एखादी संस्था, मंडळ निर्माण करणं, स्थापन करणं सोपं आहे, निर्माण होतं, पण भविष्यामध्ये त्याची वाटचाल, त्याचा क्षेम होणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. आपण पाहतोय की शक्यतो
ज्या संस्था निर्माण होतात त्या दीर्घकाल म्हणजे शताब्दीपर्यंत तर त्या ठिकाणी वाटचाल करत नाहीत, आणि जरी केलेली असली तरी त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या उणीवा असतात, कमतरता असतात, अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात. पण सद्गुरू जोग महाराजांनी जी ही संस्था स्थापन केली, निर्माण केली, 6 विद्यार्थ्यांवर संस्था सुरुवात झाली, निर्माण झाली, तर आज आपण त्याचं विशाल काय स्वरूप पाहतोय. आणि मग 100 वर्ष शतक होऊन गेले, दुसऱ्या शतकामध्ये वाटचाल चालू आहे, आणि आणखीन याची भरभराट होतच राहणार आहे. कारण ज्ञानोबा तुकोबारायांची कृपाशीर्वाद, त्यांचे संकेत त्याच्या मागे आहेत, हा आहे. पण त्याच्यामध्ये व्यावहारिक दृष्टीने बोलायचं म्हटलं तर ही संस्था येथपर्यंत जोग महाराजांनी ज्या वृत्तीने स्थापन केली त्याच वृत्तीने सांभाळण्याचं, वाढवण्याचं महान कार्य जोग महाराजांच्या परंपरेतील गुरुजन मंडळींनी केलेलं आहे. हे आपणाला निश्चित दृढतेने आपणाला याचा अभ्यास करावा लागणार आहे. मी वाकड्यात शिरणार नाही, वाकड्यात शिरायचं काही कारण नाही, पण ही संस्था 100 वर्ष त्या ठिकाणी सांभाळण्याकरता मला वाटते आपल्यापर्यंत गुरुवर्य नथुसिंग बाबांनी जी परंपरा सांगितली, 5-6 पिढ्या होत आहेत, 5-6 टप्पे होत आहेत गुरुशिष्य परंपरेची. जी गुरुजन मंडळी झाली, कोणत्याही प्रकारच्या लौकिक भौतिक अशा सुखसुविधांचा त्यांनी विचार नाही केला. एक गुरुसेवा म्हणून हे व्रत स्वीकारून आणि आजन्म या संस्थेची सेवा, आणि जे विद्यार्थीचे साधक येतील त्यांना उदारपणाने, उदार अंतःकरणाने ज्ञानदानाचं कार्य. म्हणून सर्व गुरूंच्या बाबतीमध्ये आपल्याला एकच म्हणता येईल की देहकष्टविती परोपकारे, देहकष्टविती परोपकारे. त्या ठिकाणी सर्व सुखसुविधांचा अभाव असताना बाहेर जर राहिले असते संस्था सोडून, तर याहीपेक्षा वैभव मिळालं असतं, वैभव प्राप्त झालं असतं, काही भौतिक दृष्टीने सुखसंपन्नता प्राप्तही झाली असती. पण जाणून बुजून त्या सर्व लौकिक सुखसुविधांचा त्याग करून आणि संपूर्ण जीवन संस्थेला समर्पित केलं. नाव घेतोच, त्याशिवाय आपणाला पुढे जाता येत नाही. सद्गुरू जोग महाराज तत्पश्चात म्हणण्यापेक्षा बरोबरच वैकुंठवासी बंकटस्वामी महाराज, वैकुंठवासी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, वैकुंठवासी लक्ष्मण आपलं मारुतीभाऊ गौरव, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, तत्पश्चात वैकुंठवासी शांताराम गुरुजी, वैकुंठवासी भाऊसाहेब, वैकुंठवासी कदम माऊली बाबा, वैकुंठवासी पाटील बाबा, त्याही नंतर वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य नथुसिंग बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा भुले, वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य, वैकुंठवासी गुरुवर्य मधुकर बाबा, वैकुंठवासी निकम बाबा, ही सर्व गुरुजन मंडळी आणि आता विद्यमान सर्व गुरुजन मंडळी यांनी किती त्याग केला. वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम गुरुजींच्या बाबतीमध्ये गुरुवर्य घुलेबाबा म्हणायचे की गुरुजींना जेव्हा आजार झाला आणि विद्यार्थ्याला शिकू शकत नव्हते, तर गुरुजी म्हणायचे म्हणे की मी संस्थेचं अन्न फुकट खातो, मी शिकू शकत नाही. किती त्यागीवृत्ती असेल, किती त्याग असेल की 2 वेळचं जेवण केलं तरी त्या ठिकाणी मी फुकट खातो. खरं तर संपूर्ण जीवन संस्थेला समर्पितच केलेलं ना, पण त्याच्यामधून किती हा समर्पित भाव. आणखीन सांगेन तुम्हाला, आम्ही तिकडं बाहेर बोलत असतो की गुरुवर्यांचं मोठेपण महिमान त्या ठिकाणी वर्णन करत असताना गुरुवर्य ब्रह्मचारी राहतात आणि ब्रह्मचारी अवस्थेमध्ये राहून त्या ठिकाणी संस्थेची सेवा करतात, संपूर्ण जीवन संस्थेला समर्पित करतात.
तुम्ही असं समजायचं नाही की त्यांचं लग्न होत नव्हतं, त्यांना कोणी मुली देत नव्हतं. वैकुंठवासी प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांच्या जीवनातला भाग आहे, त्यांच्या चरित्रामध्ये तो वर्णन केलेला आहे. आता मामासाहेब म्हणजे काय, मामासाहेबांच्यामुळे आज आपल्याला संप्रदायामध्ये जी सुशिक्षित मंडळी पांढरपेश समाज दिसतोय ना, मोठं कार्य आहे मामासाहेबांचं. आता पूर्वी असा प्रकार होता की हा संप्रदाय म्हणजे आपल्या बायाबापड्यांचा, भोळ्या भाळ्या लोकांचा, अशिक्षित लोकांचा, बस अशा पद्धतीने खेडूत लोकांचा. पण अगदी सुशिक्षित समाजामध्ये या संप्रदायाविषयी एक आकर्षण निर्माण केलं असेल, अनेकांचं योगदान असेल, पण वैकुंठवासी मामासाहेबांचं त्या काळामध्ये प्रमुख असं योगदान आहे. मामासाहेबांच्याकडे काय कमी होतं? श्रेष्ठ अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्म होता, विद्वत्ता होती. माझ्याकडून सर्व सांगणे होणार नाही. त्याप्रमाणे शरीरयष्टी म्हटली तर सर्वगुण संपन्नता, सर्व संपन्नता होती, सर्व गुणाने संपन्न होते. आणि हे सर्व पाहून कोणे एकाने युक्ती केली, त्यांना त्यांची मुलगी मामासाहेबांना द्यायची अशी त्याची युक्ती होती. मग म्हणायचं कसं? कारण एखादा जो पुण्यपुरुष असतो ना, सत्पुरुष असतो ना, बाबा त्याच्या सेवेचं तपच असं असतं, बलच असं असतं, समोरच्या माणसावर प्रभाव पडून मनुष्य लौकिक दृष्टीने नाही त्यांच्यासमोर बोलू शकत. त्याला असं युक्तीने म्हणायचं होतं की मामासाहेब तुम्हाला लग्न करायचं असेल तर माझ्याबरोबर मुलीबरोबर लग्न करा, माझी मुलगी तुम्हाला देण्याची इच्छा आहे. पण त्याने असं ना म्हणता अशी युक्ती योजली म्हणे. मामासाहेबांच्याकडे गेला, भीतच गेला असेल, आणि सांगितलं की मला रात्री स्वप्न पडलं. म्हणजे काय? माझी मुलगी तुम्हाला देण्याची त्या ठिकाणी भगवंताने आज्ञा केली. मामासाहेब होते, आपल्यासारखं असतं तर म्हटलं असतं वा 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 वा. सध्याच्या काळामध्ये म्हणजे माझी दखल प्रत्यक्ष देवाने घ्यावी, हे का नाही, आणि देवाची आज्ञा म्हणून संकेत म्हणून त्या ठिकाणी लगेच मान्यही केलं असतं. पण मामासाहेब होते की ज्यांच्या जीवनाची दिशा त्यांनी ठरवली होती. सद्गुरू जोग महाराजांची कृपा होती, गुरुदेव रानडेंची कृपा होती. त्याच्यामुळं त्यांच्या जीवनाचं ध्येय दिशा ही ठरलेली असल्या कारणाने अशा अनेक प्रसंग असतील, जीवनाची दिशा ठरली. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नेहरूजी पुण्याला आले होते काही कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्या एका कार्यक्रमामध्ये मामासाहेबांना त्यांच्यासमोर बोलण्याचा योग आला, प्रास्ताविक वगैरे काहीतरी असेल. तर मामासाहेबांचे जे बोलणे शब्दफेक, शब्दपांडित्य हे सर्व पाहून नेहरूजी आकर्षित झाले आणि दिल्लीला जाऊन त्यांनी पत्र पाठवलं म्हणे मामासाहेबांना की तुमच्यासारखे माणसं राजकारणामध्ये असावेत, देशसेवेमध्ये असावेत. आता देशाच्या पंतप्रधानांनी प्रत्यक्ष असं म्हटल्याच्या नंतर कोण थांबेल हो? कोण थांबेल? न म्हणता थांबवत नाहीत. येणं केणं कोणता तरी प्रकार करून त्या ठिकाणी आपल्याकडे लक्ष कसं येईल त्याच्याकरता माणसं काय काय युक्त्या करतात, काय काय कृत्या करतात आपण सध्या पाहतोय. मग चांगला पोशाख घालण्यापासून, जॅकेट वगैरे घालण्यापासून सर्व प्रयत्न करतात की आपल्याकडे या राजकीय लोकांचं मन आकर्षित व्हावं, त्यांनी आपल्याला पाहावं वगैरे वगैरे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणताही प्रयत्न न करता देशाच्या पंतप्रधानांनी ही विनंती करावी, निवड करावी. मामासाहेबांनी पुन्हा त्यांना साभार पत्र लिहिलं म्हणे ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही माझ्याविषयी जो भाव व्यक्त केला त्याच्याबद्दल मी तुमच्या कृतज्ञ आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, एवढ्या मोठ्या माणसाने माझ्याविषयी तो भाव व्यक्त करावा, चांगली गोष्ट आहे. पण जोग महाराजांच्या कृपेने आमच्या जीवनाची दिशा ठरलेली आहे. त्याच्यामुळं आता आम्ही जो मार्ग स्वीकारला आहे, जी दिशा आम्ही ठरवली, आता त्याच्यामध्ये आम्ही बदल करू इच्छित नाही. विठ्ठल विठ्ठल केवढ्या गोष्टी आहेत, अनेक प्रसंग आहेत असे. आपला गैनाथगड वामन भाऊंचा, खरं तर त्या गडावर
वैकुंठशी गुरुवर्य घुले बाबांची नियुक्ती व्हावी आणि त्याच्याकरता तशी सर्व सिद्धताही झाली होती. भाऊंचं तसं म्हणणं होतं, भाऊंची इच्छा होती, पण गुरुवे बाबांनी ते नाकारलेलंच होतं. पण तरीसुद्धा सांगितलं की मामासाहेब काय म्हणतील, गुरुजी काय म्हणतील त्यांना विचारा. म्हणजे प्रत्यक्ष या गोष्टी चालून आलेल्या, वैभवाच्या गोष्टी चालून आलेल्यासुद्धा त्याचा सर्व त्याग करून, त्या सर्व लाथाडून आपल्या साध्या घोंगडीवर, बस गाद्या नाकारून साध्या घोंगडीवर ही मंडळी जेव्हा राहिली, अर्थात निश्चितच त्यांचा त्याच्यामध्ये काही हेतू आहे, त्यांच्यामध्ये काही हेतू आहे. आपण पाहतो की वैकुंठशी गुरुवर्य वैद्य बाबा काय होतो, कीर्तनाचं अंग होतं, वक्तृत्व होतं, गायन वादन पूर्वीच्या काळामध्ये एवढं नव्हतं. बाबा जरा बाहेर असे राहिले, आता काही कमी नाही आहे, पण त्या दृष्टीने म्हटलं तर बाहेर सर्व राहिले असते तर आणखीन वेगळ्या पद्धतीने भौतिकता ही वाढली असते. पण या सर्व मंडळींनी आपलं संपूर्ण जीवन संस्थेकरता समर्पित केलं. ब्रह्मचर्य त्या ठिकाणी स्वीकारून आणि ते सांभाळणं. हां, मामासाहेबांचं राहिलं ना. मामासाहेब म्हटले, बाबा तुझ्या स्वप्नामध्ये आले, चांगली गोष्ट आहे, 50% काम झालं आहे, पण माझ्या स्वप्नात येऊ दे ना. माझ्या स्वप्नात आले आणि मला जर देवाने सांगितलं तर मग आपण काय करू, विचार करू. म्हणजे तयारीने दाखवली तर त्याचा काय करू, विचार करू. या सगळ्या गोष्टी का सांगितल्यात मी काय तुम्हाला उपदेश करणार नाही, पण आपल्या सर्वांच्या समोर हे आदर्श आहेत, आपल्या सर्वांच्या समोर हे व्यक्तिमत्व आहे की त्या त्या प्रसंगाला भौतिक दृष्टीने असं काही त्यांना त्याच्यामध्ये अडकण्याकरता योग आले होते, पण ही मंडळी त्याच्यातून सही सलामत सुटली बरं का. आता आपण त्यांचे अनुयायी आहोत, आपण त्यांच्या परंपरेमधले आहोत. अर्थात आपल्याला करता जेव्हा केव्हा असा योग येईल किंवा अशा काही अडचणी निर्माण होतील तर आपणाला लगेचच्या लगेच हे चरित्र आपल्या डोळ्यासमोर यावेत, या हेतूने 1-2 मी आपले दाखले आपल्यासमोर ठेवलेले आहेत. आणि अशा त्यागप्रधान ही परंपरा आहे, ही संपूर्ण 100 वर्षाची परंपरा. सर्व गुरुजन मंडळी याच त्यागातून जीवन जगलेली आहेत आणि संस्थेचं त्या ठिकाणी मोठेपण असं आहे. आपल्या सर्वांचं भाग्य असं आहे की याच तोलामोलाचे गुरुजन मंडळी विद्यमानसुद्धा आहेत. गुरुवर्य बाबांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर एक मोठा आदर्श आहे. मी जसे काही गोष्टी सांगितल्यात ना, मोठा आदर्श आहे की मला वाटतं बाबांचा पेहराव, हे सर्व वृत्ती पाहिल्याच्यानंतर आपल्याला कल्पना येणार नाही की बाबा संस्थेचं शिक्षण झाल्याच्यानंतर उत्तरेमध्ये गेले, तिथे एका संस्कृत प्रसिद्ध अशा विद्यापीठाचे ते प्राचार्य होते, प्राध्यापक होते, आपल्या भाषेमध्ये आचार्य होते. एवढ्या वर्ष उत्तरेमध्ये राहून आपल्या संस्थेचा परंपरेचा जो पेहराव किंवा जीववृत्ती आहे त्याच्यामध्ये बदल दिसतोय काय? 1-2 वर्ष कशाला, तिकडचा वारा इकडं लागला की सगळी सगळं बदलून, मला काय म्हणायचं नाही. तोही पेहराव त्या त्या भागाप्रमाणे असेल, आपल्याला त्यालाही नाकारायचं काय कारण नाही. त्या त्या भागात ती पद्धत आहे, त्यांनी ती जतन केलेली आहे, जपलेली आहे. शेवटी आपल्यालाही अहंकार म्हणून नाही, पण एक सोज्वळ अभिमान म्हणून, जसं ज्ञानोबारांनी 56 भाषेचा केला शे गौरव. पण त्या ठिकाणी आपण ज्या प्रांताचे आहोत, ज्या प्रांतामध्ये आपला जन्म झालेला आहे, तो मराठी प्रांत न सोडता माझा मराठाची बोल कौतुकी. शेवटी येतोच ना अभिमान, येतोच ना अभिमान. म्हणून ये मराठीची नगरी आहेच ना. मग ज्ञानोबारांनी काय, संस्कृत भाषा अमान्य होती थोडीच, तिचा मर्द होता थोडाच, पण तरीसुद्धा शेवटी आपण ज्या प्रांताचे आहोत, जरी हे विश्वची माझे घर ही व्यापकता आहे, पण प्रसंगोचित आपण ज्या प्रांताचे आहोत, ज्या भूमीचे आहोत, त्याचा अभिमान हा माणसाला येतो, असलाही पाहिजे. बाबांच्या बाबतीमध्ये आपला तो आदर्श आहे की जसे गुरुजन मंडळीचे काही काही असे मुख्य असे गोष्टी सांगितल्यात ना, मला बाबांच्या विषयी त्याविषयी आकर्षण आहे. म्हणून आपण सर्व त्या उत्तरेतला जो काही पेहराव असेल, जे काही वागण्याची पद्धत असेल, खानपान, या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल आपला आदरच आहे.
आपण त्याला पुढे नाकारतोय, त्याच्याबद्दल आदर आहे. पण फडगड संस्था हे सगळं आहेत. सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोठी परंपरा आहे. आणि या परंपरेची काही वागण्याची असं आहे का नाही, एक ढाचा आहे ना, एक पद्धत आहे ना, आपल्या पेहरावची पद्धत आहे. अगदी उपरण्यापासून धोत्रापासून, धोत्राच्या काठापासून, कोणी कोणी म्हणतं की धोत्राचे काठ कसे असावे अमकं तमकं, बरोबर आहे हो. पण त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी शेवटी जे आहे, जे परंपरेचं आहे त्याचा स्वीकार हा आपल्याला करावा लागतो. आणि तो स्वीकार करून आपण त्या परंपरेच्या या चालीरीतींच्या अधीन राहून तेही वर्तन घडलं तर अगदी दुधात साखर आहे बाबांच्या दृष्टीने, तो मला वाटतं आहे. आणि एवढी मोठी विद्वत्ता असूनही कधी त्याचा अहंकार, अभिमान, कोणत्याही प्रकारचा अतिरेक नाही. एकदम शांत वृत्ती आणि समाधानी वृत्ती. आणि आपल्याकडे जे आहे ते विद्यार्थ्याला देण्याची वृत्ती. मला वाटतं विद्यार्थ्यामध्ये उत्तरेमध्ये तोही फार मोठा फरक आहे. देत असताना अगोदर भलती सेवा करून घेतात. सेवा तर केलीच पाहिजे. परिप्रश्नेनं सेवया तरी तनुमनु जीवेन चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, हे तर बंधन आहे. गुरूंची सेवा घडली पाहिजे. अर्थात त्याचा परिणाम आपल्याकडे असा झाला आहे माऊली, आपल्या संस्थेमध्ये तरी ती उणीव आहे. ती माझी वैयक्तिकही खंत आहे की काय झालं आहे, सेवेची अजिबातच चाल राहिलेली नाही. खरं तर या सर्व ओव्या पाठ आहेत. रोज अभंग म्हणतोय की परिणामी घडली सेवा, काही गुरूंची सेवा घडली पाहिजे. रोज पाठ चालला आहे. मात्र गुरूंची सेवा करण्याकडे, वृत्ती करण्याकडे कल मी सुरुवातच अशी केली की सद्गुरूंची सेवा जशी जशी संधी मिळेल ना तशी तशी सद्गुरूंची सेवा करावी. जरी संधी नाही मिळाली, आपण संधी निर्माण करून कोणत्या तरी प्रकाराने सेवा घडली पाहिजे, सेवा केली पाहिजे. पण त्या बाबतीमध्ये म्हटलं तर संस्थेच्या परंपरेमध्ये ठीक आहे, सर्व गुरुजन मंडळी जी झाली की आपलं काम आपण स्वतः करावं. आपल्या सेवेचा भार कोणावरही लादू नये, कोणाकडून सेवा घेऊ नये, हे का नाही. न इच्छू सेवा स्वइच्छा जगाची, अवज्ञा देवाची घडेतेने, या प्रमाणाला अधीन राहून ही सर्व मंडळी वागली. ही सर्व गोष्ट बरोबर आहे. त्यांना त्याची गरज नाही, त्यांनी त्याची अपेक्षाही केलेली नाही. पण विद्यार्थी म्हणून, शिष्य म्हणून, साधक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत की गुरुजनांची सेवा कोणत्या तरी प्रकाराने आपल्याकडून घडली पाहिजे. तर अलीकडच्या काळामध्ये चांगली गोष्ट आहे की असे काही निमित्त शोधून आपण मंडळी आपल्या गुरुजनांची ही एक प्रकारे सेवा करून कृतज्ञताभाव व्यक्त केला जातो. चला, नाही म्हटलं तर सर्वच किती बोलत बसलं तर 2 तास याच्यामध्ये आपले जाऊ शकतील. पण आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला अभंग जो सेवेकरता घेतला आहे, अभंगामधून तोच भाव सांगायचा आहे. तो भाव व्यक्त करण्याकरता तर हा अभंग डोळ्यासमोर आला की तुका म्हणे तुम्ही केले अभयदान, तेने समाधान राहिलेशे. जगद्गुरु तुकोबराय संतांच्या समोर त्या ठिकाणी उभं राहून संतांच्या समोर जाण्याचा योग आला. संतांच्या समोर गेल्याच्या नंतर अर्थातच जगद्गुरु तुकोबरायांचा कृतज्ञ भाव, किती कृतज्ञता असावी, किती कृतज्ञता असावी हे आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे पाहून, ज्ञानोबरायांच्याकडे पाहून आपल्याला शिकावं लागणार आहे की सद्गुरूंच्याबद्दल किती कृतज्ञ भाव. आता हा विषय बोलत असताना ज्ञानोबरांनी सुद्धा आपल्या सद्गुरूंचं वर्णन कारण नसताना ओढून ताणून जेव्हा संधी मिळेल तेव्हा वर्णन करावं. आणि मग एकदा ज्ञानोबराय श्रीगुरूंचं वर्णन संत रूपाने करू लागले की निवृत्तीनाथाने त्यांना थांबवावं. तू संत स्तवनी रतशी तरी कथीची शेन करीशी. आता निवृत्तीदादांचा तो अधिकार आहे, पण एक तो भाव व्यक्त करायचा म्हणून बोलतो. ज्ञानोबा, अरे तो एकदा त्या ठिकाणी संतांची स्तुती करायला लागला की थांबतच नाही. म्हणून पदाची कोरणसंडी ही जबाबदारी आहे ना. मग ज्ञानोबरांना त्या ठिकाणी संतांच्या वर्णनापासून, संतांच्या स्तुतीपासून थांबवावं आणि मग पुन्हा गीतेचं विवेचन करण्याकरता प्रवृत्त करावं.
म्हणून ज्ञानोबरायांची संतांच्या विषयी अर्थात सद्गुरूंच्या विषयी कृतज्ञता. आता माझ्या बोलण्यामध्ये वेळोवेळी संत शब्द येईल किंवा श्रीगुरू शब्द येईल. श्रीगुरू आणि संत हे काही वेगळे नाहीतच. ज्ञानोबरायांनी श्रीगुरूंचं वर्णन करत असताना ज्या ठिकाणी श्रीगुरू शब्द पाहिजे होता त्या ठिकाणी संत शब्द हा घातलेलाच आहे, देव शब्द घातलेला आहे. म्हणून संतांना उद्देशून देवही शब्द आहे, संतांना उद्देशून श्रीगुरू शब्द आहे. श्रीगुरू म्हटलं तरी संत, संत म्हटलं तरी देव, देव म्हटलं तरी संत, हे सर्व एकार्थी आहे. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये संत शब्द येईल किंवा श्रीगुरू शब्द येईल तर तुम्ही कृपा करून आजचा दिवस तरी तो श्रीगुरूंच्याकडे लावा. कारण आपल्याला श्रीगुरूंचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यानिमित्ताने आपणाला हे विवेचन करायचं आहे, भाव व्यक्त करायचा आहे. म्हणून आपण तसा अर्थ आपण लावून घ्या. म्हणून जगद्गुरू तुकोबराय संतांच्या समोर ते नेहमीच जातात. आणि जगद्गुरू तुकोबराय तरी कोणत्या संतांसमोर, अर्थात ज्ञानोबरायांच्या समोर. कारण जगद्गुरू तुकोबराय देहू जवळच आहे. वद्यवारीला तर महाराज येतच असत, पण मधून अधूनसुद्धा अनेक वेळा ज्ञानोबराय आळंदीला येत असत. जेवढं प्रेम जगद्गुरू तुकोबरायांचं भामगिरीवर, भंडाऱ्यावर, घोरडेश्वरावर, डोहावर तेवढेच प्रेम, तेवढा जिव्हाळा आळंदीवरही आहे. ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता अर्थात जगद्गुरू तुकोबराय येतात. आपणाला तसं त्या ठिकाणी नोंद आहे की गॅजेटमध्ये जगद्गुरू तुकोबरायांनी माऊलींच्या समाधीवरचा गाभारा काय केलेला आहे, बांधलेला आहे. जे मंदिर बांधलं आहे ते जगद्गुरू तुकोबरायांनी बांधलं आहे. आजही ज्ञानोबरायांच्या समोर, कारण ज्ञानोबरायांची वारी वद्यवारी, वद्य एकादशी, आणि वद्य एकादशी म्हटलं की आळंदीची वारी आहे. तर ज्ञानोबरायांच्या समोरचं कीर्तन जगद्गुरू तुकोबरायांच्या परंपरेमध्ये म्हणजे देहूकरांच्याकडे आहे. का तर महाराज या ठिकाणी प्रत्येक वद्यवारीला येत होते, येत असतील, आणि त्याचाच भाव म्हणून तुकोबरायांच्या परंपरेमध्ये ती कीर्तन सेवा आहे. अर्थात जगद्गुरू तुकोबराय जेव्हा ज्ञानोबरायांच्या समोर येतात, जेव्हा नामदेवांच्या समोर येतात, जेव्हा सावता बाबांच्या समोर येतात, गोरोबा काकांच्या समोर येतात, आणखी कोण कोण आपले पूर्वाश्रमीचे जे संत आहेत त्या स्थानावर गेल्याच्या नंतर वेगवेगळे भाव महाराजांनी व्यक्त केलेले आहेत. आणि तो भाव तरी कोणता, तर संतांनी आपल्यावर जी काही कृपा केली, अर्थात त्या कृपेविषयी महाराज कृतज्ञता व्यक्त करत असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या भागामधून महाराज सांगतात की संतांच्या समोर वरून महाराज तुम्ही माझ्यावर काय केलेलं आहे, अभयदान दिलेलं आहे. अभयदान शब्दाचा अर्थ दोषांचा विचार न करता, दोष म्हटलं की त्याची शिक्षा, गुणांची पूजा आहे, पण माझ्या दोषांचा विचार न करता तुम्ही काय केलं, माझा स्वीकार केला. गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी काही, Bye.
ते संतांच्या समोर उभं राहून महाराज कृतज्ञ भावने व्यक्त करतात की खरं तर माझी पात्रता तुमच्या समोर यावी, तुमच्या समोर उभं राहावं, तुमच्या समोर बसावं, तुमची काही सेवा करावी, स्तुती करावी, काही वर्णन करावं. अर्थातच त्याच्याकरता काही पात्रता पाहिजे, काही योग्यता पाहिजे, काही शब्दाचं भांडार वगैरे हे सर्व पाहिजे. माझ्याकडे ते काहीही नसताना, या सर्वांची कमतरता असताना, उणीव असताना माझं कोण सुकृत असेल, कोण भाग्य असेल की तुमच्या समोर मी प्राप्त झालेलो आहे. आणि तुम्ही माझ्या जीवनामध्ये जे काही अभयदान दिलेलं आहे, म्हणजे माझ्या दोषांचा विचार न करता, गुणदोषांचा विचार न करता, म्हणजे गुणांची बेरीज आपण कोणत्याही व्यक्तीला जवळ करत असताना, दूर करत असताना विचार करतो की नाही, हा किती गुणी आहे, म्हणजे गुणांची बेरीज आहे. तसं दोषांचाही विचार केला जातो, पात्रतेचा अपात्रतेचा विचार केला जातो. महाराज सांगतात की माझ्या पात्र अपात्रतेचा विचार न करता, गुणदोषांचा विचार न करता तुम्ही माझ्यावर काय केलेलं आहे, कृपा केली, अभयदान दिलं. पण तुका म्हणे तुम्ही दिले अभयदान, आणि ते अभयदान जे दिलं माझ्या जीवनामध्ये त्याच्या योगाने काय झालं, तेने समाधान राहिले, समाधान राहिले, समाधान राहिले. म्हणे तुम्ही दिले अभयदान, तुका म्हणे तुम्ही दिले अभयदान, म्हणे तुम्ही दिले अभयदान, तुका म्हणे तुम्ही दिले अभयदान. तेने समाधान राहिले, तेने समाधान राहिले, तेने समाधान राहिले. संतांचा महिम्याचा हा प्रकार आहे की संत महात्मे काय करतात, बाबा आपल्याकडे जो आला ना, न पाहे याती कुळाचा विचार, कोणत्याही प्रकारचा गुणदोषाचा विचार न करता त्याचा स्वीकार करतात, जवळ करतात. कशी वृत्ती आहे संतांची, जे खळांची व्यंकटी सांडू. आपण देव आणि संत यांचा वृत्तीचा विचार करत असताना एकच विग्रह आहे, पण देवाचं म्हटलं तर भक्ता राखे पायापासून दुर्जनाची संहारी. दुर्जनाचा संहार करतो, दुर्जना दूर लोटतो, आणि भक्ताला मात्र जवळ घेतो. भक्ताचे गुण पाहतो, त्याला जवळ घेतो, दुर्जनाला दूर फेकतो. संत महात्मेचं हे की संत महात्मे जो सद्गुणी असेल ना त्याला तर घेतातच घेतात, त्याचा तर स्वीकार करतातच करतात. पण जो दोषाने युक्त आहे ना त्याचाही स्वीकार करतात, आणि त्याचा स्वीकार करून आपले पदी बैसविले, कृपा कटाक्षे निहाळिले, आपले पदी बैसविले. खरं तर आता मी कीर्तन करतोय, आळंदीला येण्याच्या अगोदरचं जीवन पाहिलं तर कीर्तन करावं, काही उपदेश करावा निश्चित असं नाही. मला वाटतं आपणही प्रामाणिकपणाने सांगण्याची गरज नाही, पण आपल्या मनाला विचारू शकतो. पण आपल्या प्रत्येकाचं मन आपल्याला हेच सांगेन. असे आपल्यापैकी थोडे जण असतील की त्यांचे वडील पंजोबा आजोबा माळकरी होते, वारकरी होते, त्यांच्या घराण्यामध्ये परंपरा होती, त्यांच्या वाडवडिलांची इच्छा होती की तुम्ही आळंदीला जावं, ब्रह्मचारी राहावं. कोणाकोणाची इच्छा, अर्थात कोणत्याही वडिलांची इच्छा नसते की ब्रह्मचारी राहावं, पण आळंदीला जाण्याची इच्छा असते. असं क्वचित एखाद्याच्या वाट्याला भाग्य असतं. पण बहुतेकांचं पूर्व आयुष्य म्हटलं तर दोषाने युक्तच आहे. 99% 99 म्हटलं तरी दोषाने युक्तच आहे की आळंदीला यावं, कुठंतरी माऊलीच्या नगरीमध्ये राहावं, संस्थेमध्ये प्रवेश करावा, अभ्यास करावा, मग कीर्तनकार व्हावं, आणि मग कीर्तनकार होऊन लाखो लोकांना उपदेश करावा. निश्चितच पूर्वायुष्य पाहिलं तर असं नाही आहे. पण कोण जाणे कुठं भाग्याचा त्या ठिकाणी संचय, आणि ते भाग्य आपल्या जीवनामध्ये फलवणूक झालं, आणि आपणाला आळंदीमध्ये येऊन जोगमरांची संस्थेमध्ये राहून या गुरुजनांच्या समोर बसून काही अभ्यास करता आला. आता तो अभ्यास तरी किती हो, अभ्यास मानालाच अभ्यास. पण चला आज त्या योगाने आज आपण हजारो लाखो लोकांच्या समोर उभं राहून किंवा त्यांचं नेतृत्व करून त्या ठिकाणी वावरत असतो, राहत असतो, वागत असतो. ही काय किमया आहे, ही काय किमया आहे. सर्व दोषांचं त्या ठिकाणी पोटामध्ये घालून त्याचा स्वीकार करून गुण दिवसाचा विचार न करता कधी कधी प्रत्यक्ष जाऊ द्या मागे दोष घडले होते
पण काही महाभाग आळंदीमध्ये येऊनही ते दोष घेऊनच जगत असतात. हा एक भाग. ठीक आहे, येण्याच्या अगोदर नव्हतं कळत, अज्ञान होतं, घडले असतील. मागे नेणपणे घडले ते क्षमा आहे ना. मागील केले ते अवघेची वाव. जे मागं घडलेलं असतं त्याच्याबद्दल क्षमा आहे, क्षमा करतात. पण त्याही पेक्षा मी पुढे जाऊन सांगतोय की असा काही प्रकार आहे की तेच गुण कधी कधी काय होतात, उदयाला येतात. आणि मग समोर प्रत्यक्ष गुरुवर्यांचं महिमान कळालेलं असूनही, बरं का, त्यांचं महिमान, त्यांचं मोठेपण, त्यांचा त्याग कळालेला असूनही, प्रत्यक्ष त्यांच्याकडे शिकूनही त्यांचाही अवमान अमर्यादा करणारी महाभाग पुष्कळ. पाठीमाग कधीतरी बोलताना सांगितलं की होते, आहेत, आताही असतील. कमी अधिक प्रमाणे ती वृत्ती तर राहतच असते. ती काय वृत्तीचा बिमोड होत नाही. जी वृत्ती होती, पण तुम्हाला आवर्जून सांगतो तुमच्या सर्वांच्या साक्षीने की ज्यांनी ज्यांनी ते केलं ना, ते मात्र समोर कधी दिसलेच नाहीत. परत आम्हाला वारीला दिसले नाहीत. ज्यांनी ज्यांनी केलं ना, त्या त्या प्रकारे समोर दिसले नाहीत. संत गुणदोषासह आपला स्वीकार करतात की हो, पण आपण संतांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर गुण कसे वाढतील, दोष कसे कमी होतील, अशा पद्धतीचाही प्रयत्न झाला पाहिजे. म्हणून त्यांची कशी भूमिका की जे खळांची व्यंकटी सांडू, म्हणून दुर्जनाशी संहारी नाही, तर जे दुर्जन असतात, जे खळ असतात, त्यांचाही स्वीकार करतात आणि त्यांचा स्वीकार करून त्यांच्यावरही कृपा करतात. किती कृपा! मी प्रमाणाचा उल्लेख केला की आपले पदी बैसविले एवढी कृपा करतात. निळा म्हणे मी बोलता दिशे परी हे त्याची सत्ता. वास अशा पद्धतीने संत सद्गुरू आपल्याकडे येणाऱ्या साधकाचा स्वीकार करून वास त्याच्या गुणदोषाविषयी अभयदान देतात. बरं का, भिवू नको, काळजी करू नको, काळजी करू नको. वास तो आला ना, आता तुझा स्वीकार झाला. नाभी नाभी आईशे बोलिले वचन, नाभी आईशे बोलिले वचन, नाभी नाभी आईशे बोलिले वचन, नाभी नाभी आईशे बोलिले वचन. हे माझे कल्याण सर्वस्वही, हे माझे कल्याण सर्वस्वही, हे माझे कल्याण सर्वस्वही, हे माझे कल्याण सर्वस्वही. नाभी नाभी आईशे बोलिले वचन, नाभी आईशे बोलिले वचन, नाभी नाभी आईशे बोलिले वचन, नाभी नाभी आईशे बोलिले वचन. ते माझे कल्याण सर्वस्वही, ते माझे कल्याण सर्वस्वही, ते माझे कल्याण सर्वस्वही, ते माझे कल्याण सर्वस्वही. कृपेचे सागर हेची साधूजन तीही कृपादान केले मज. म्हणून तुका म्हणे तुम्ही दिले अभयदान. कोणतं? भिवू नको, भिवू नको. बरं का, नाभी नाभी आईशे बोलिले वचन. किती दोष असले ना, ते नामस्मरणाच्या योगाने उपासनेने कमी होतील, कमी होतील. मग युक्ती सांगतात, बरं का, हे कर, ते कर, ही साधना कर, ती साधना कर. ती साधना केली की बस जळती दोषाचे डोंगर आहेच ना. मग ती साधना काय करतात, करून घेतात. नाभी नाभी आईशे बोलिले वचन, आणि त्याच्यामध्ये ते माझे कल्याण सर्वस्वही. बस त्याच्यामध्येच माझं कल्याण, माझं हित हे दडलेलं आहे. पण काय लाभ झाला आहे की माझी वृत्ती समाधानाला, म्हणजे आता माझी तृप्ती झाली. बस निसंशय तृप्ती झाली. म्हणून तेने समाधान राहिलेशे. आता संतांनी जर एवढा मोठा लाभ करून दिलेला आहे, वृत्ती समाधानाला पावली,
मग त्या संतांचं कृतज्ञ भावाने काहीतरी वर्णन करावं लागेल, काहीतरी स्तुती करावी लागेल, काहीतरी त्यांचं मोठेपण सांगावं लागेल ना. पण असं आहे की संतांनी जी कृपा केली, म्हणजे जे अभयदान दिलं, जी संतांनी कृपा केली, त्याच्याने अंतःकरण काय झालं हो, प्रसन्न झालं, तृप्त झालं. तृप्ती आहे अंतःकरणामध्ये, मनामध्ये. आणि ते मन कृतज्ञ भावाने श्री गुरुचरणाशी काय झालं, तन्मय झालं. आणि असं मन तन्मय झालं, म्हणजे मनाचा अभाव झाला. आणि मग मनाच्या अभावामध्ये वाणीने काही शब्दाचं पूट घेऊन संतांची स्तुती करावी, शिल्लकच राहिलं कुठं. वाणीने जर सांगायचं म्हटलं, शब्दाने वर्णन करायचं म्हटलं तर मन ठिकाणावर पाहिजे ना. मला सांगतात मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन त्या ठिकाणी काय झालं, संपलं ना. मन जर त्या ठिकाणी तन्मय झालेलं आहे, मनाचा अभाव झाला आहे, तर मनाच्या अभावामध्ये वाणीने असं संतांचं कृतज्ञ भावाने काही वर्णन करावं, शब्दाचे पुटं द्यावेत, त्या वाणीला सामर्थ्य राहिलंच कुठून. आणि म्हणून युक्ती तव झाल्या कुंठित सकळा, युक्ती चरणाशी तन्मय झालं. म्हणून आता माझी वाणी श्री गुरूंचं वर्णन करण्याकरता आता काय झाली, असमर्थ आहे. म्हणून माझ्या वाणीची युक्ती, कौशल्य, खुबी, शक्कल अशा अर्थ केले की युक्ती तव झाल्या. आता कोणती शक्कल लढू शकत नाही, कोणती खुबी त्या ठिकाणी माझ्याकडे नाही. पण युक्ती तव झाल्या. नाहीतरी संतांचं वर्णन करण्याकरता जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना, ऐसा संतांचा महिमा आणि बोलायची सीमा, आणि बोलायची सीमा. ऐसा संतांचा महिमा आणि बोलायची सीमा, आणि बोलायची सीमा. ऐसा संतांचा महिमा आणि बोलायची सीमा, झाली बोलायची सीमा. संतांचा महिमा झाली बोलायची सीमा, झाली बोलायची सीमा. मला सांगतात की संतांचा महिमा अवर्णनीय आहे, तो शब्दातीत आहे. आणि जर आपण तो शब्दाने वर्णन करू लागलो तर जे बाधका ये जे स्तुती बोलाची या, बरं का. जर शब्दाचे पुढं देऊन करू लागलो तर आणखीन त्याचं महिमान कमी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून युक्ती तव झाल्या कोणती तर सकाळ मला सांगतात की सर्व प्रकारची युक्ती माझी थांबली. आता जगद्गुरु तुकोबारायन संतांचं वर्णन करू शकत नाहीत काय, कारण जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन, तुकोबारांचे शिवाय यथार्थ वर्णन कोण करू शकेल संतांचं, सांगा ना. कारण ते संत आहेत म्हणून. संतांचा महिमा संतची जाणत, भक्ताचा महिमा भक्तची जाणती. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीचं महिमान येईल कळो. तुकोबाराय संत आहेत, नवे नवे संतांचेही संत आहेत.
पांडुरंग घोले यांचा आवडता शब्द आहे संत हृदय सम्राट. हे का नाही, संत हृदय सम्राट आहेत. बस त्यांच्यासारखं यथार्थ वर्णन संतांचं कोण करू शकतं सांगा ना. अरे ज्ञानोबरायांच्या इतकं यथार्थ वर्णन सद्गुरूंचं कोण करू शकतं. नवे ज्ञानोबरायांच्या इतकं सद्गुरूंचं यथार्थ वर्णन कोणीच करू शकत नाही. तुम्ही मला काय म्हणायचं असलं तर म्हणा, पण ज्ञानोबरायांच्या सारखं यथार्थ एवढं वर्णन सद्गुरूंचं कोणीच करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही. का? त्यांनी सद्गुरूंचा महिमा जाणलेला आहे. म्हणून आचार्योपासनम या पदावरची ओव्या जर पाहिल्या तर बाबा एवढ्या पदा करता 90-92 ओव्या ज्ञानोबरांनी खर्च केल्यात एका आचार्योपासनम या पदा करता. आणि तरी त्या ठिकाणी ज्ञानोबरांचं वर्णन करतात सांग. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तर सद्गुरूंचं त्या ठिकाणी काय करावी, सेवा करावी, त्यांचं वर्णन करावं. पण देह पाहतानंतरही जव देह हे असेल तर ओळगी आईशी किजेल, मग ध्यान ते नवल बुद्धी आहे. देह पाहतानंतरही कशी सद्गुरूंची सेवा घडावी, अर्थात ही महिमान कळाल्याशिवाय आहे काय, मोठेपण कळाल्याशिवाय आहे काय. ज्ञानोबरायांच्या सारखं सद्गुरूंचा महिमान कोणाला कळणार आहे. पण तेही ज्ञानोबराय श्री गुरूंचं सामर्थ्य वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये म्हणतात की आता थांबतो कधी म्हणतात, पण अगोदर वर्णन करून घेतात, वर्णन करतात आणि मग काय म्हणतात, थांबतो. आता युक्ती तर झाले खंडित सकाळच्या करता बोलतोय की त्यांच्यासारखं खुबीने कोण वर्णन करू शकेल सांगा ना. त्यांच्या सारखी युक्ती सद्गुरूंचं वर्णन करण्याकरता कोणाकडेच नाही. पण तरीसुद्धा ते विनयाने म्हणतात की युक्ती तव झाल्या कुंठेच सकळा. आता मी काय करतोय, तुमचं वर्णन करण्याकरता थांबतोय, मी स्तब्ध होतोय. आता मी सर्व वेळा सांगणार आहे, वय म्हणणार आहे, अर्थ सांगणार नाही का, येतच नाही, पण वय म्हणतो. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलाशिया नमो संसारत्तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला नमो जगद खेळ पाळना मंगळमणी निधाना सज्जनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथा नमो सुभाव भजन भाजना भैवे बकुंभ भंजना विश्वोद्भव भवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाई आथी जी दैविकी उदार वाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा तै नवरोसुधाब्दीचा ठाऊ लाभे जी आपल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकिया त्या अंगीकारी तो वाचस्पती शिकरी प्रबंध होडा हा दिठिवा जायावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वाणुमी कवणे युक्तितव झाल्या कुंठित सकळा. ते वाचा बळे वाणुमी कवणे का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरोरे फलोरा कायशेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवणे वाशी कापुरा सुवासुदेव चंदनाते कायशेनी चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी ओवावे घडे केवी तैशे श्री गुरूंचे महिमान आकळी ते के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले युक्तितव झाल्या. आता ज्ञानोबराय जर म्हणतात हे जाणून मिया नमन निवांत, आता मी थांबतो, हे थांबण्यामध्येच काय आहे आपलं भलेपणे, म्हणून हे जाणून मिया निवांत केले जरी प्रज्ञेचे अथिरेपणे श्रीगुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंगदेने तैशी होईल का 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची हे बोलणी. म्हणून काय करायचंय उग्याची माथा ठेवीजे चरणी हेची भले युक्तीत व झाल्या कुंठित सकळा. प्रत्येक अध्याय जायचंय. 14वा अध्याय जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञाप्रभात सूर्या सुखोदया जय जय सर्व विसाव्या सोमभाव सोहावया नाना लोक हेलावया समुद्रातू ऐकिगार्थबंधू निरंतर कारुणी सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी तुझया प्रतिलपशी तया विश्वेदाविशी प्रगटतै करीशी आघवेची तू की पुढलांची दृष्टी चोरीजे हा दृष्टीबंध निपजे परिणव लागो तुझे जे आपण पैसोरे जी तुची तू सर्वाया मा कोणा बोध कोणा माया आयशिया आप्याप लागव्या नमो तुझ जाणो जगी आपोले ते तुझ्या बोला सुरस झाले ते
तुझेने क्षमत्वाले पृथ्वीशी रविचंद्रादी शक्ती उदय करीती त्रिजगती ते तुझ्या दीप्ती तेजे तेजा जे चळवळी जे आणले ते दैविकेने जी निज बळे नभ तुझ माझी खेळे लपी थपी किंबहुना माया अशेष ज्ञानजी तुझेने डोळस आसो वानने सायास श्रुतीशी हे. आता श्रुती जर वर्णन करू शकत नाही तर मग मी काय वर्णन करणार. युक्ती तव झाल्या कुंठित सकाळ युक्ती तव झाल्या असोय वाने साय श्रुतीशी हे वेद वानुनी तवची चांग जवन दिशे तुझे अंग मग आम्हा तया मुग एके पांती युक्ती तव झाल्या कुंठित सकाळ युक्ती तव झाल्या कुंठित सकाळ मग आम्हा तया मुग एके पांती जे एकार नवाचे ठाई प्रळय मेघाचा पाडू नाही. काय झाले जी एकार नावाचे ठाई वेद वानून तवची चांग जाऊन तिशी तुझे अंग मग आम्हा तया मुग एके पांती. बरोबर आहे ना. आपल्याला थांबावंच लागेल ना. आता आपल्यात गडबड होईलच आपली. म्हणून वेद वानून तवची चांग जाऊन तिशी तुझे अंग मग आम्हा तया मुग एके पांती जे एकार नावाचे ठाई पाहता प्रळय मेघाचा पाड नाही. मा नदी काही निवडू येती का उदयलिया भास्वत चंद्रदशा खद्योत आम्हा श्रुती तुझा आता तो पाड आशे. म्हणून युक्ती तव झाल्या कुंठित सकाळ युक्ती तव झाल्या कुंठित सकाळ युक्ती तव झाल्या कुंठित सकाळ. 16 अध्याय चित्सूर्याचं वर्णन केलं. मावळी विश्वाभास नवलोदला चंडाश त्याचा समारोप करत असताना तया चित्सूर्या श्री निवृत्ती आता नमोची पुढती पुढं काय जे बाधका ये जे स्तुती बोलाची या युक्ती तव झाल्या कुंठित आता 17 अध्यायामध्ये गणेशाचं रूपक केलंय आणि मग त्याच्यानंतर सांगितलं की मौन गा तुझे राशी नाव तरी स्तोत्रिके बांधो हाव. बोला मौन गा तुझे राशी नाव तरी स्तोत्रिके बांधो हाव दिसती तेतुले माव भजो काही. म्हणून युक्ती तव झाल्या कुंठित सकाळा. 18 अध्यायामध्ये जय जय देव निर्मळ निजजनाखिल मंगळ जन्म जरा जरजाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता मंगळकुळ निगमागम द्रुम फळप्रद जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलिता काळ कौतुह कलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्तपान तुंदिल जगदोन्मिलना विरल केली प्रिय जय जय देव निष्कळ स्फुरदानंद मंद बळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत जय जय देव स्वप्रभ जगदंबुदगर भनभ भुवनोद्भवरंभस्तंभ भवध्वंस जय जय देव विशुद्ध विदुद्वन द्युरद क्षमदम मदन भेद दयार्णव जय जय देव एकरूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवनदीप तापापह जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जनजित भजनीय मायागम्य जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणावनी हे काय एकही कायशे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझो देशे निर्विशेषा. तुम्ही निर्विशेष आहात. कोणत्याही प्रकारचं विशेषण देऊन आम्ही तुमची स्तुती करू शकत नाही आणि तुमच्या बाबतीमध्ये तुमच्याकरता कोणतं स्तोत्र करू. युक्ती तव झाल्या कुंठित सकाळ युक्ती तव झाल्या कुंठित सकाळ उरली हे काळा जीवनाची उरली हे काळा जीवनाची. श्री गुरूंचं वर्णन करण्याकरता सर्व युक्ती आता काय झाल्यात कुंठित झाल्या स्तब्ध झाल्यात थांबल्यात. आता त्या युक्तीचा वापर होऊ शकत नाही. मी वापर करू शकत नाही. पण तरीसुद्धा मला सांगतात का आता एवढीच युक्ती शिल्लक राहिली. सर्व युक्ती संपल्यात पण माझ्या दृष्टीने एकच युक्ती शिल्लक राहिली. कोणती युक्ती. संत चरणी भावे ठेविले
सांगितलेली आहे. संतांच्या चरणावर आपला हात मस्तक ठेवायचं आहे, हात जोडून उभं राहायचं आहे, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवायचं आहे. संत चरणी मस्तक ठेविले, पण कसे ठेविले? भावे, म्हणजे त्यांचा महिमा जाणून, मोठेपण जाणून. आणि हा भाव त्या ठिकाणी पाहिजे की तुमचं यथार्थ स्वरूप, यथार्थ वर्णन करू शकत नाही. मग आता तो विषय झालेलाच आहे, तरी स्तोत्रिके बांधो हाव, कशाला वर्णन करू? हा महिमा हृदयामध्ये जाणून वच यायचं आणि मग दर्शन घ्यायचं आहे म्हणून नाही. हा दर्शन करत असताना, त्यांच्यासमोर जात असताना हा भाव पाहिजे. खरं तर आपण त्यांच्यासमोर येण्याच्याही पात्रतेचे नाहीत. स्तुती तर पुढे राहील, स्तुती पुढे राहिली, पण आपण त्यांच्यासमोर येण्याच्याही पात्रतेचे नाहीत. किती त्या ठिकाणी आपण दोषाचे काय आहेत? मितवानाथा अपराधी, कर्महीनमती मंदबुद्धी, किती त्या ठिकाणी दोष आहेत. मग एवढे दोष असून एकच भाग्य की संतांच्या समोर यायला भेटतं आणि ते आपला स्वीकार करतात. हा भाव जाणून संतचरणी भावी ठेविले मस्तक, जोडून हस्तक राहिलोशी. अर्थात हस्तक म्हणजे हात, हात जोडून मग ते जी आज्ञा सांगतील, ती जी आज्ञा करतील, ते जे कर्तव्य सांगतील, बरं का. हात जोडून उभं कशा करता राहायचा? हात जोडून कोण उभं राहतं? आज्ञाधारक आहे का नाही? आज्ञाधारक. आपण आज्ञाधारक नाही, आज्ञाकारक. बहुतेक सगळेजण कसे आहेत? मग ते आज्ञाधारक कोणीच नाही, मग सगळेजण आज्ञाकारक, आज्ञा करणारेच आहेत, ऐकणारेच नाहीत. सध्या गर्दी आज्ञाकारकांची आहे, आज्ञाधारकांची नाही आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय या भूमिकेत आहेत, ज्ञानोबाराय या भूमिकेत आहेत की जोडून हस्तक राहिलोशी. आजीवन या भूमिकेमध्ये आहेत की जोडून हस्तक राहिलोशी. हस्तक शब्दाचा अर्थ आणखीन असा केला आहे की मोठ्या माणसाने काम सांगावं आणि त्यांनी ते सांगितलेलं काम करणारा. हस्तक म्हणजे स्वतःचे काय नसतं, पण हस्तक म्हणजे काय? त्याचं हस्तक म्हणतात की नाही, त्याचं काय स्वातंत्र्य नाही. पण ते जे निरोप सांगतील ना, ते जे सांगतील ना, ते करतील ना, माणसं म्हणतात ना तो आमका आमका, त्याचं हस्तक आहे. हस्तक म्हणजे काय? तर तो जे सांगेल ना त्या पद्धतीचं वागणारा, त्या पद्धतीचं कर्म करणारा. मला सांगतात की मी आस्था हस्तक होईल की संतांनी मला सांगावं तू हे कर, आणि मग माझ्या जीवनामध्ये ती कृती करील. जोडून हस्तक फक्त संतांच्या आज्ञेकरता त्यांच्यासमोर मोठ्या श्रद्धेने, कृतज्ञ भावाने उभा राहील आणि ते कर्तव्य सांगण्याकरता सांगतील त्याची वाट पाहिल. मग जोडून हस्तक राहिलोशी. खरं तर श्रीगुरूंचं वर्णन करायचं आहे, संतांचं वर्णन करायचं आहे. या ठिकाणी महाराज सांगतात की जाणीवेने, कोणत्याही ज्ञानाच्या योगाने संतांचं वर्णन करावं, स्तुती करायची म्हटली तर ते शक्य नाही. जाणपणे नेणे काहीच प्रकार, नेणे काहीच प्रकार, जाणपणे नेणे काहीच प्रकार, नेणे काहीच प्रकार. साक्षी तो अंतर अंतराशी, साक्षी तो अंतराशी, संत चरणी भावी ठेविले मस्तक, संत चरणी भावी ठेविले मस्तक. साक्षी ते अंतर अंतरासी, साक्षी ते अंतरासी, संत चरणी भावी ठेविले मस्तक, संत चरणी भावी ठेविले मस्तक. दानपणे नेणे काहीच प्रकार, दानपणे नेणे काहीच प्रकार, दानपणे नेणे काहीच प्रकार, दानपणे नेणे काहीच प्रकार.
माझं मन माझं अंतर मला साक्षी आहे. हे त्या ठिकाणी कोणत्या तरी जाणीवेचा स्वीकार करून जाणीवेच्या अंगाने लौकिक अर्थाने जर सद्गुरूंचं वर्णन करायचं म्हटलं तर ते अशक्य आहे. जाणीव जेथ नरी गे विचार मागोता पाऊली नेगे तर्को आयनी नेगे अंगी जयाच्या. गुरु रे मारुती बाबा जेव्हा विचारसागरचा पाठ सांगत असताना फार कळतच नव्हतं. हे काही काही वाक्य बाबांच्या मुखातले अजून जसेच तसेच आहेत. आता जवळजवळ किती झाले असतील आता 28-29 वर्ष झालीत. परत विचारसागर उघडायची योग नाही आला. पण पाठ असं आहे की येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा. असं कायम हे जे आहेत ना वाक्य असे पाठ झालेत. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणून त्या ठिकाणी नाही ना स्तुती करायची म्हटली तर ती वाचा अप्राप्य परत फिरते. मन पांगळले त्याच्याबद्दलच येते का. मन पांगुळतं वाचा काय होते स्तब्ध होते. सद्गुरूंचं वर्णन करायचं म्हटलं तर किंबहुना विठ्ठल एरवी असता हाती खुळा भजनावधी आंधळा परिचर्ये लागी पांगुळा पासूनी मंदू. म्हणून हाताने स्तुती पूजा करायची म्हटली त्यांचं भजन म्हणजे त्यांचे वर्णन करायचं म्हटलं तर काही शक्य नाही. वास काही शब्द गोळा करून काही त्यांचं शब्दाचे पुढे देऊन वर्णन करावं म्हटलं तर. आणि म्हणून जाणीव ज्या ठिकाणी संपते ना म्हणून जाणीवेच्या योगाने त्यांचं वर्णन होऊ शकणार नाही. अंतरांतर साक्षाशी कारण संतांनी एवढं मोठं कृपेचं दान त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्या कोणी वृत्ती समाधानाला प्राप्त झालेली आहे. युक्ती तव झाल्या कुंठित सकळा झाल्या कुंठित युक्ती तव झाल्या कुंठित सकळा कुंठित
श्री गुरूंच्या संतांच्या समोर उभं राहून संतांनी जे कृपादान केलं, अर्थात संतांच्या समोर उभं राहणं म्हणजे संतांच्या समीप जाणं. एक तर पहिली गोष्ट संत भेटणं. संत कोणाला भेटतात का? अनंत पुण्य कोट्यानं कोटी रोकड्या लाभती पाठवटी तरी होई भेटी हरिप्रियाची. संतांची जे काही दुर्लभ गोष्टी सांगितल्या, दुर्मिळता सांगितलेल्या, त्याच्यामध्ये संतांची भेट, संतांचं दर्शन हे दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रया. एक तर संत भेटत नाहीत, भेटले तर कळत नाहीत. पहिली गोष्ट संतांची भेट दुर्लभ आहे. संत भेटत नाहीत. बरं, भेटले तर कळत नाहीत. कळत नाहीत. ज्ञानोबारांचे समकालीन, तुकोबारांचे समकालीन. ठीक आहे, आता लोकांचं म्हणणं आहे संत नाहीत. नाहीत असं नाही आहे, आहेत, तुम्हाला कळत नाहीत. का कळत नाहीत? तुम्ही संत नाहीत म्हणून. सोपं उत्तर आहे. असंतांना संत कळतीलच कसे? संत जवळ भेटूनही असंतांना संत कळत नाहीत ना. म्हणून आता ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत आहेत म्हणून समाज मान्यता देतोय. अजूनही एक वर्ग आहेच, हे अजूनही त्या भूमिकेतून आहे की संत नाही आहेत. ठीक आहे, आता संत नाहीत मान्य करू, पण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे तरी संत आहेत, हे तर निर्विवाद आहे. तरीसुद्धा ज्ञानोबारायांना पाहून, ज्ञानोबारे दर्शन होऊन किती जणांना ज्ञानोबारे संत आहेत म्हणून जाणीव झाली हो? किती जणांना झाली? बहुतेक जणांना नाही झाली. उलट ज्ञानोबारांना पाहिलं, ज्ञानोबाराचं दर्शन झालं तर सचैल स्नान. सचैल स्नान त्याला म्हणतात की पायातला जोड आणि डोक्यातला फेटा त्याच्यासह स्नान करणं सचैल स्नान. हे काय संत कळायलाचं लक्षण आहे काय? जगद्गुरु तुकोबारे संत आहेत ना, पण तुकोबारांना भजन साधना करण्याकरता अर्थातच का देऊ सोडून एकांतामध्ये जावं लागलं? तुकामणी यांचा संग नव्हे भला शोधती विठ्ठला. का त्या ठिकाणी लोकांच्या संगतीचं महाराज सांगतात की नको, यांच्या संगतीमध्ये राहायला नको. काय तुकोबारांची विषयी भूमिका होती हो? तुका वेडा हा विचार करी बडबड फार, बोल नाही की कोणाची कथे नागवाची नाची. अहो पंडितजन तुका टाकाव थुंकून काही उपदेशिले नाही, वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे. काय तुकोबारांची अशी भूमिका होती? वेडा म्हणून. आणि त्याच्यामधूनच तुकोबारांची अशी वेळ आलेली, असा प्रसंग आला की काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळी. कोपला पाटील गावीचे लोक आता घाली भीक कोण मज. कोणी भिक्षा वाढू नये, कोणी मधुकरी वाढू नये. पाहिलं तरी दुस्वास करावा, तुका वेडा अविचार म्हणावा. संत भेटले नाहीत का? पहिली गोष्ट सांगितली की संत भेटत नाहीत. भेटले तर कळत नाहीत. कळत तर व्हायला जात नाही. म्हणून महत् संगोस्तू दुर्लभ हो अगम्य अमोघश्च असं म्हटलेलं आहे की व्यर्थ जात नाही. ही गोष्ट खरी आहे, पण संत भेटूनही कळत नाहीत. का कळत नाही त्याचं आम्ही आपलं साधेपणाने उत्तर देत असतो की संत कळण्याकरता अगोदर संत झालं तर मग प्रमाण येऊन गेलं की भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभया गती अनेक अशी. संत कोणाला कळतात? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीचं महिमान. जोपर्यंत आपण संत होत नाही तोपर्यंत संत भेटूनही उपयोग होत. तोपर्यंत आपण असंच म्हणणार की आता काही शिल्लक राहिलं, आता काही शिल्लक राहिलं. कोणाला शिल्लक नाही राहिलं? संतांना. जे संत आहेत ना, जे भक्त आहेत ना, जे महात्मे आहेत ना, त्यांना महात्मे आजही आहेत ना. आणि मग हे का चाललं आहे सांगा ना? आज त्यांच्या अस्तित्वामुळे, त्यांच्या अस्तित्वाच्या प्रभावामुळेच जे काही चांगुलपण आहे ते केवळ आणि केवळ संतांच्या अस्तित्वाच्या प्रभावामुळेच आहे. फक्त आपणाला कळत नाही, आपणाला त्याची जाणीव होत नाही. म्हणून असे संतांची भेट होणं, संत कळणं, कळाले त्यांचा महिमा हृदयामध्ये त्या ठिकाणी राहणं, कायम संतबुद्धी त्यांच्याविषयी राहणं. म्हणून भाव शब्द केवळ श्रद्धा प्रेमी अर्थाने नाही आहे, तर हा भाव पाहिजे. कोणता भाव? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. म्हणून मी सांगितलं की ज्ञानोबारायांचा भाव श्रीगुरूंच्या विषयी असा आहे की गुरु तेच ब्रह्मन, ब्रह्म तेच गुरु, वेगळं नाहीच आहे. म्हणून सूर्याचं रूपक काय, गणेशाचं रूपक काय, त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. जे जे देव निर्मळ आहे की नाही. देव म्हटलं की हे सर्व जे जे देव 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 शब्द आहे तो कोणाला उद्देशून आहे? अर्थात श्री गुरूंना उद्देशून आहे. हा भाव त्या ठिकाणी टिकणं निर्माण होतच नाही. मग निर्माण झालेला तो
टिकून राहत नाही, हे विशेष आहे. टिकून राहत नाही. आणि मग तो भाव टिकण्याकरता तर प्रार्थना करायची ना, त्याच्याकरता तर पुन्हा 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 तया चित्सूर्या श्रीनिवृत्तीनाथा नमोची पुढं तर पुढं ती पुन्हा 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 नमन, पुन्हा पुन्हा नमन. आपलं काय एकदा दर्शन झालं, एकदाही न करणारे असतील, एकदा तरी दिवसातून करावं. पण श्री गुरूंना पुन्हा 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 नमन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा नमस्कार सांगितलेला आहे, नाही का. विश्वरूप दर्शन केल्याच्या नंतर अर्जुनाची वृत्ती आहे की त्या विश्वरूपाला मग पुढं ती नमस्ते नमस्तेची म्हणे, पुन्हा पुन्हा नमस्कार, पुन्हा पुन्हा नमस्कार, पुन्हा पुन्हा नमस्कार. आणि म्हणून असे श्रीगुरू त्या ठिकाणी जीवनामध्ये दुर्लभ असणारी गोष्ट पण प्राप्त झाली, भेटली. पण आपण आळंदीला आलो ना, अनंत पुण्यचे गाठी तरी ज्ञानदेव पडी दृष्टी, ही अगाध पुण्य धुरजेटी बोलून या गेली. अनंत पुण्य जे गाठी तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी. बरं का, पुण्याशिवाय संत भेटत नाहीत, भेटले तर कळत नाहीत, कळाले तरी त्यांच्याविषयी जो भाव आहे ना, गुरु परब्रह्म, देवाचाही देव, हा भाव शिल्लक राहत नाही, हा भाव टिकून राहत नाही. आणि म्हणून आता या ठिकाणी तृप्ती सांगायची ना, पंचदशीचं जे तृप्तिदीप आहे ना, त्याचा शेवट पहा की मी पुण्यवान आहे, धन्यवाद, मी पुण्यवान आहे, मी धन्य आहे, मी धन्य आहे. बरं का, अहो गुरुहू, अहो गुरुहू, ते गुरु त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले. अहो शास्त्रम, अहो शास्त्रम, अहो गुरुहू त्या ठिकाणी तृप्ती झाली ना. कशाच्या योगाने? माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. सद्गुरूंनी मला शास्त्र समजावून सांगितलं, तसा मी पुण्यवान आहे, धन्य होम, धन्य होम. त्या ठिकाणी स्वतःची धन्यता गायलेली आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याची स्तुती केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अहो पुण्यम, अहो पुण्यम, फलितम फलितम दृढम. माझं जे पुण्य आहे ना, जे पुण्य आहे ना, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. अहो पुण्यम, अहो पुण्यम. आमचं जे पुण्य आहे ना, म्हणजे महान असं पुण्य, महान असं पुण्य, ते पुण्य फलोन्मुख झालं. आणि म्हणून फलितम फलितम दृढम. आणि मग अस्य पुण्य, अस्य पुण्य संपादेन, कसं आहे, अस्य पुण्य संपादेन अहोवयम, अहोवयम. त्या पुण्याच्या योगाने बस आम्ही केवढ्या श्रेष्ठतेला पात्र झालो, केवढ्या श्रेष्ठतेला प्राप्त झालो, केवढ्या मोठेपणाला प्राप्त झालो. पण हा जो मोठेपणा आहे, आता परत इथं यायचं आहेच की. आता कीर्तन करायला मिळणं, कीर्तन करणं मोठेपणच आहे ना, सर्वात मोठं आहे का नाही. कीर्तनकार मोठाच. मी सांगितलं की हजारो लोकांच्या समोर कथा सांगणं, कीर्तन करणं आहे का नाही, आहे ना. आता हे काय उगाच उगाच आहे काय, पण हे आहे कोणामुळे, आता परत तिथं यायचं आहे ना. अहो गुरु, अहो गुरु, गुरूंच्या योगानेच ते सर्व काही आहे. आणि म्हणून आमचं जे काही मोठेपण आहे, आता लौकिकाने बोलायचं नाहीच, पण असेल तर जेवढं काही तेवढं आहे ना, ते सर्वचे सर्व श्रीगुरूंचं आहे, ते सर्व शास्त्राचं आहे, आणि हे सर्व पुण्यामुळे घडलेलं आहे. आणि म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आमच्या सद्गुरूंनी केलं काय हो? आमचे सद्गुरू उदार आहेत. ज्ञानोबा म्हणतात, एका जनार्दनी माझा श्रीगुरू उदारू. माझ्या सद्गुरूंनी केलं काय? माझ्या सद्गुरूंनी केलं काय? आमचे सद्गुरू उदार आहेत, आणि उदार आहेत म्हणून त्यांनी आम्हाला जवळ घेतलं, आमचा स्वीकार केला, आणि परिसवत त्या ठिकाणी आमच्या सारख्या लोखंडाला त्यांनी स्पर्श करून त्या लोखंडाच्या जिन्याचं सोनं केलं. म्हणून आमचे संत सद्गुरू हे उदार आहेत. या संता परिस उदार, या संता परिस उदार, या संता परिस उदार, या संता परिस उदार. त्रिभुवनी नाही थोर, त्रिभुवनी नाही थोर, त्रिभुवनी नाही थोर, त्रिभुवनी
या संता परिसंसार संता परिसंसार या संता परिसंसार त्रिभुवने नाही थोर त्रिभुवने नाही थोर त्रिभुवने नाही थोर त्रिभुवने नाही थोर इष्टमित्र सहोदर इष्टमित्र सहोदर माय बाप सहोदर माय बाप सहोदर माय बाप सहोदर माय बाप सहोदर सहोदर माय बाप सहोदर इष्टमित्र सोयरे आलिंगने सुखवाटे आलिंगने सुखवाटे सोयरे आलिंगने सुखवाटे हरी हरी सुखवाटे. या संता परीस या संतापेक्षा कोणीही उदार नाही म्हणून त्यांचं अवतारिक आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार जे जे शुद्धी उदारी प्रसिद्धी आणि त्यांचं अंतःकरण उदार आहे म्हणून तर का मी एवढं वर्णन करतोय काय एवढी स्तुती करतोय का एवढा त्या ठिकाणी कृतज्ञ भाव पुन्हा 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 व्यक्त करतोय की संतांनी आमच्यासारख्या दोषांचा पाप्यांचा स्वीकार केला हो म्हणून पुन्हा 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 ती जाणीव अंतःकरणामध्ये आहे म्हणून पुन्हा 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 संतांच्या अवतार्यांचं संतांच्या मोठेपणाचं त्या ठिकाणी काय होती आठवण होते आहे. या संताशी भेटता हरे संसाराची त्यांची भेट झाली त्यांची कृपा झाली त्यांच्याबरोबर बोलायला मिळालं आणि मग समाधान कशा पद्धतीने समाधान काही सावयव पदार्थ नाही आहे तो या पद्धतीने प्राप्त होतो आहे की या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा म्हणून पुढता पुढती माथा अखंडित शिवी ठेवीन पुन्हा 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 शब्द असे आहे की पुढता पुढती माथा आणि अखंडित बस. आता संतांच्या चरणावर तुका म्हणे ठेविली डोई तुका म्हणे नुचली डोई आणि ठेविली पायी संतांच्या पायावर आता मस्तक म्हणजे डोकं ठेवलं आहे ना हे नाही आता श्रद्धारूपी मस्तक ठेवलं आहे ना आता याच्यानंतर आता पंथांतर आता वेशांतर आता अंतर नाही पडणार आहे का नाही आता बदल होणार नाही म्हणून मी बाबांचं वर्णन करता असं सांगितलं की वेशांतर होऊन दिलं नाही पंथांतर होऊन दिलं नाही. बाबा जरी तिकडे बहुत काळ राहिले दीर्घकाळ राहिले तरीसुद्धा येऊन वारी करून जातच होते. आषाढी वारीचा नियम पायी वारी करून एकटेच अजून कोणतरी साधक बरोबर घ्यायचा आणि एकट्याने चालता येत होतं पायी जायचं. अजूनही त्यांचा नियम आहे की पायीच जायचं. आता याच्यानंतर आता आमच्यामध्ये बदल होणार नाही कोणत्याही प्रकारचं अंतर पडणार नाही कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही बार धर्मांतर तर होणारच नाही. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागणार आहे की या मंडळींनी बदल नाही होऊ दिला. एक तर तिकडे गेलेच नाहीत आणि गेले त्यांनी थांबलं आणि मग जे गेले ते त्यांचा भाग राहिला. आणि म्हणून आज महद्भाग्याने आपल्याला हा सुवर्ण क्षण पाहायला मिळतो. म्हणून तर कृतज्ञ भावाने पुन्हा पुन्हा भाग्याचं वर्णन पुन्हा पुन्हा भाग्याचं वर्णन त्या ठिकाणी डोळ्यासमोर येतं आहे. आणि म्हणून तर त्याच्यामधून आपण काय करू शकतो आपण त्यांना काय देऊ शकतो पण एकच आहे की त्यांच्या चिंतनामध्ये त्यांच्या नमनामध्येच आपली वृत्ती ठेवणं हे कर्तव्य जाणून आपण एकदा मोठ्या प्रमाणे ज्ञानोबा तुकोबारांचं भजन करू. ज्ञानेश्वर
असंच सद्गुरूंनी आतापर्यंत जे सांभाळले, भविष्यामध्ये जोपर्यंत ठेवायचं तोपर्यंत याच वृत्तीने ठेवावं. अगदी शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत वृत्तीमध्ये बदल होऊ नये. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो. अर्थात हीच भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, सद्गुरू परंपरेच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबाराय आणि आपल्यासारखे सर्व साधक मंडळी, गुरुभक्त मंडळी, आज आपण सर्वजण गुरुरे बाबांचं पूजन करण्याकरता आलोत. काही जन्म सोहळा करावा असं काही नाही. मग कृतज्ञ भाव माणसाच्या ठिकाणी असला पाहिजे. आपण कुठून निर्माण झालो, कसं निर्माण झालो, थोडा जरी त्या ठिकाणी लवलेश त्यांच्या कृपेचा आपल्या ठिकाणी असेल तर पुन्हा पुन्हा त्याची आठवण ठेवून आपण कृतज्ञ भावाने पूजा वगैरे करून, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वर्तन करून, त्यांच्या मनोगताप्रमाणे वर्तन करून, नाही का, स्वामीच्या मनोभावा न चुकी हीची परमसेवा, त्यांच्या मनोगताप्रमाणे वर्तन करून त्या ठिकाणी आपण जीवन व्यतीत करावं. माझाही तो भाव आहे, पण त्याच्याकरता आमचं सामर्थ्य तेवढं नाही आहे. आम्ही तेवढे त्या ठिकाणी इंद्रियावर विजयी नाही आहेत, पण तरीसुद्धा सद्गुरूंनी कृपा करावी. त्यांनी कृपा केली तरच हे सर्व शक्य आहे. अशा प्रकारची भीक म्हणतो आहे, याचना म्हणतो आहे, ती ओंजळ पसरून त्यांच्याकडे मागतो आहे. त्यांनी ती द्यावी, आजीवन कृपा करावी, अशी सद्भावना, प्रार्थना मोठ्या विनयाने करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 राजा
राजा आरती ज्ञान राजा लोकये ज्ञान जगी ईशान्याति कोणी अवतार पांडुरंगा आवडले ज्ञान आरती ज्ञान राजा महादैवल्यते दासी साधु संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा राम जनार्दनी बाई टकची ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्यते जाते मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती द्वारा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंदमूर्ति बाई कविया वैसे तुको बाने अभंगार खिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद आर्य कविया आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्माचार्य मनोजामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद आर्य कविया आरती विश्वावेतया कुदाची बाधा न हो कवळी काली अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणितया सावी कल्याण मागणे ते क तुझ प्रति या संतासी निरवी हे चिमत दे तुका म्हणी आता उदार तू ज्ञानदेव तुकाराम